नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे मोठेपण. माहेरी आलेली रमा आईला हैराण होऊन बघत होती. आई लक्षपूर्वक आजच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर दिवसाचे जेवण सजवून ठेवत होती. डाळ, चपाती, भाजी आणि रायता. मग आईने मोबाईलमध्ये त्याचं नाव आणि तारखेसह फोटो काढला व व्हॉट्सअप करायला लागली. आई, हा जेवण करण्याआधी फोटो काढण्याचा काय शौक लागला आहे तुला? अगं, तो यतीन बिचारा. इतक्या दूर राहून त्याला हॉस्टेलचं बेचव जेवण जात नव्हतं. तो म्हणत होता, तू रोजच्या दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी तू बनवलेलं जेवण रोजच्या वर्तमानपत्रावर ठेवून त्याचं नाव आणि तारखेसह फोटो काढून मला पाठवत जा. त्याला पाहून हॉस्टेलचं त्या दिवसाचं जेवण त्याला खायला चवदार लागेल. हे काय आई, तू त्याला लाडाने अगदी बिघडवून ठेवले आहेस. तो कधी मोठाही होईल का लहान होऊन अशी फालतू जिद्द करत राहील? रमा तक्रारीच्या सुरात म्हणाली. जेवण झाल्यावर रमाने लगेच यतीनला फोन लावला. यतीन, आईला हे काय नवीन काम लावलं आहेस? इतक्या दुरून पण आईला त्रास दिल्याशिवाय तुला चैन पडत नाही का? यतीन म्हणाला, अगं नाही ताई, असं का म्हणतेस? मी कशाला आईला त्रास देऊ? तर माझ्या लाडक्या भावा, हे सकाळ संध्याकाळ लंच आणि डिनरचे रोज फोटो का मागवतोस? बहिणीची तक्रार ऐकून यतीनला हसूच आलं. मग थोड्या गंभीर आवाजात तो म्हणाला, ताई, पप्पांचा मृत्यू, तुझं लग्न आणि मी हॉस्टेलला राहायला आल्यानंतर आता आई एकटीच तर राहिली होती. मागच्या वेळी सुट्टीमध्ये घरी आलो तर कामवाल्या मावशींनी सांगितलं की आई कधी कधी जेवायला काहीच बनवत नाही. चहासोबत पाव किंवा फक्त खिचडी. संपूर्ण दिवस एकटी उदास बसून राहते. तेव्हा आईला दररोज चांगलं जेवण खायला घालण्याचा हाच उपाय सुचला मला. मला फोटो पाठवण्याच्या नादात ती 2 वेळा चांगलं जेवण बनवते आणि खातेही. आणि यात व्यस्त असल्याने ती जास्त उदास पण होत नाही. हे उत्तर ऐकून रमाचे डोळे भरून आले. भरलेल्या आवाजात ती फक्त एवढंच म्हणू शकली, भाऊ, तू खरंच मोठा झाला आहेस. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.